यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, पुढचे 3 तास मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत। मुंबईत पुढील 3 तास मुसळधार पाऊस कोसळणार आहे। मुंबईच्या समुद्राला उधाण येणार आहे। दुपारी 2:55 समुद्राच्या लाटा उसळणार आहेत। 3.5 मीटरपर्यंत या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे समुद्रकिनारी नागरिकांनी जाऊ नये असं प्रशासनानं आवाहन केलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे असल्याचं कळतंय, समुद्रकिनारी काय स्थिती आहे? अगदीच आपण पाहतोय दीपाली की मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि पुढचे 3 तास हे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण का पुढील 3 तास मुंबईमध्ये असाच पाऊस सुरू राहणार आहे। समुद्र किनाऱ्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर मग काही वेळामध्येच भरतीला सुरुवात होणार आहे, म्हणजेच हाय टाईडला सुरुवात होणार आहे। 3 ते 4 मीटरच्या ज्या लाटा आहेत त्या समुद्राच्या बाहेर फेकल्या जाणार आहेत आणि समुद्र देखील आत्तापासूनच आपल्याला खवळलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की कोणीही घराबाहेर पडू नका आणि विशेष म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नका। जे समुद्र किनाऱ्या राहणारी लोक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, कारण का समुद्र आता चांगलाच खवळला आहे। त्यात पुढचे 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत मुंबईकरांसाठी, कारण का मुंबईमध्ये पुढचे 3 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। असाच जर पाऊस सुरू राहिला आणि हे जर भरतीचं पाणी बाहेर आलं तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। ठिकठिकाणी पाणी साचू शकतं सकल भागांमध्ये। सकाळपासून ही जी परिस्थिती आहे ती योग्यरित्या हाताळण्यात आली आहे, मात्र पुराचं पाणी आणि वरून कोसळणारा पाऊस हे 2 पाणी जर एकत्र आलं तर मात्र मुंबईमध्ये ठिकठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होऊ शकते आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे की कोणीही घराबाहेर पडू नका, कारण का हा पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार अशा पद्धतीचा पडेल आणि पुढचे 3 तास देखील मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण का रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि आता देखील पाऊस खरं तर आपण पाहतोय की मुसळधार पद्धतीचाच पडतोय। दीपाली, निश्चितच जुई, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचं आवाहन आपण सुद्धा करतोय। धन्यवाद जुई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।